हॅलो, गुड मॉर्निंग. मी स्वप्नाली आणि मी करते इंटरमिडिएट फास्टिंग. जर तुम्हाला पण तुमची वेट लॉस जर्नी चालू करायची असेल तर तुम्ही माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये सामील होऊ शकता. त्याच्याबरोबरच मी फ्रेश झाली. सकाळी सकाळी मी थंड पाण्यानेच फेस वॉश करते, कारण स्किनचं pH लेवल बॅलन्स ठेवण्यासाठी. आणि मला थंड पाण्यानेच तोंड धुवायला आवडतं. त्याच्यापेक्षा जास्त मी अजून काही सांगू शकत नाही. आणि मग मी किचनमध्ये गेली, टिफिनची तयारी केली. एका साईडला पाणी तापायला ठेवलं होतं. त्याच्यामधलं अर्धं पाणी माझं एक ग्लासभर पाणी होतं, गरम पाणी. आणि त्याच्यानंतर चहा ठेवणार होते मी त्याच्यात. एका साईडला माझं मॅजिकल ड्रिंक बनवायला ठेवलं आणि एका गॅसवर दूध तापायला ठेवलं. आणि असं छानपैकी फ्रेश झाल्यावर एक व्हिडिओ घेतला. आज मी माझं वेट चेक केलं तर 75.75 होतं. काल माझ्या वेट मशीनवर वेट आलं होतं 76.20. म्हणजे माझ्या वेट मशीनने हार मानली आहे आणि मी जिंकली आहे. त्याच्यामुळे पेशन्स ठेवा, सगळं टायमिंगला होणारच आहे. त्याच्यानंतर मलासनमध्ये बसून मी गरम पाणी प्याली, 2 ग्लास गरम पाणी प्याली. नंतर मी चपात्या शेकवायला घेतल्या. एका साईडला भाजी घातली होती, गवारची भाजी होती आज माझ्याकडे. आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकते ॲज युजल. माझ्या मिस्टरांना खोबरं आवडतं, ओलं खोबरं, कारण ते कोकणातले आहेत आणि मी साताऱ्याची आहे. त्याच्यामुळे मला जेवण अपूर्ण वाटतं हे टाकल्याशिवाय, शेंगदाण्याचं कूट. त्याच्यामुळे हे शेंगदाणे मी सकाळी सकाळी भाजले. नंतर त्याचं मिक्सरला वाटून घेतले आणि मग हे भाजीमध्ये टाकले. नंतर दोघांचे टिफिन पॅक करायला घेतले. रुद्राच्या टिफिनला, एका छोट्या टिफिनला होते कुरमुरे आणि लाडू. माझ्या आईने हा स्पेशली रुद्रासाठी गोड लाडू बनवला होता आणि माझे लाडू आहेत ते कडू लाडू आहेत. त्याच्यानंतर रुद्र स्कूलला जायला निघाला. मग मी माझं मॅजिकल ड्रिंक संपवलं आणि घरातली कामं पटापट आवरायला घेतली होती. आणि मग जिमची तयारी करून मी बसली होती ब्लॅक कॉफी पियायला. आणि त्याच्याबरोबरच माझ्या फेवरेट प्लेसवर जायला मग मी निघाली, कारण मला आता जिम म्हणजे ना खूप, मला असं जिमला नाही गेलं ना तर मला खूप अपूर्ण वाटतं. जिम म्हणजे माझ्यासाठी स्पेशल ठिकाण झालं आहे, माहिती नाही का. पण मला जिमबरोबर आता खूप लगाव झाला आहे, कारण माझ्यामध्ये जे चेंजेस दिसतात आहेत ना ते फक्त आणि फक्त जिममुळे, असं मला वाटतं. आणि 90 मिनिट्सचं वॉक कंप्लीट करणार आहे मी आज, कारण मी कंप्लीट 90 मिनिट्सचं रोज वॉक कंप्लीट करते. त्याच्याबरोबरच माझे 10K स्टेप्स कंप्लीट होतात. त्याच्यानंतर मी 20 to 25 मिनिट्सची सायकलिंग करते त्या दिवशी. आणि मग मला आज लवकर घरी यायचं होतं, त्याच्यामुळे मी सायकलिंग स्किप केली आहे, कारण माझ्या घरी आले होते टाटा फायबरवाले आणि ते आले होते म्हणून मला घाईघाईत घरी यायला लागलं. त्याच्यानंतर हा मी प्रोटीन रिच लाडू घेतला, जो माझी आई खास माझ्यासाठी बनवून गेली आहे, कारण तिला माहिती होतं डाएटमध्ये प्रोटीनची पण गरज असते, कॅल्शियमची पण गरज असते. त्याच्यामुळे हा मेथीचा लाडू माझ्यासाठी खास बनवून गेली आहे. मी एकापेक्षा जास्त खात नाही. हा जे डिलेवरीच्या नंतर जे लाडू खातात ना तेच त्याच्यापैकीच हा लाडू आहे. त्याच्यामध्ये डिंक, हालीम वगैरे वगैरे खूप सारं काय काय, मूग आणि तांदूळ वगैरे खूप काय काय टाकले आईने. तो आईलाच बनवायला येतो. ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी आईला बोलवेन आणि तुम्हाला नक्की द्यायचा प्रयत्न करेन. आणि हे टाटा फायबरवाले आलेले, ते गेले. त्याच्यानंतर मी माझं लंच घेतला, ज्याच्यामध्ये एक नाचण्याची भाकरी, रात्रीची माझ्याकडे मुगाची भाजी उरली होती ती घेतली. त्याच्याबरोबरच सकाळची गवारची भाजी घेतली होती, जी माझी फेवरेट भाजी आहे. मला गवारची भाजी प्रचंड आवडते, मी ती कितीही खाऊ शकते. आणि हीच आपली क्लीन डाएट आहे. महाराष्ट्रीयन लोकांना वेगळी काही डाएट घ्यायची गरज नाही लागत. आपण जे घरातलं भाजी भाकरी खातो ना, स्पेशली भाकऱ्या आपल्याकडे ज्या असतात नाचणीची, ज्वारीची, बाजरीची, तेच आपल्यासाठी प्रोटीन रिच किंवा क्लीन डाएट असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर मी माझं जे रात्रीचं दूध उकळवून ठेवलं होतं, म्हणजे ते मावा बनवून ठेवला होता, त्याच्यातलं थोडंसं अर्ध्यातलं पण अर्धं मी खाल्लं. नंतर मी गेली होती रुद्रला आणायला. रुद्रला आणल्यावर मग मी आराम केला 1-1.5 तास. मग मी संध्याकाळचा माझ्या खिचडीच्या तयारीला लागले. आणि आजकाल मी रोज खिचडीच खाते, तर मी हे प्रोटीन रिच खिचडी बनवली. त्याच्याबरोबरच माझं ब्लॅक कॉफी बनवली आणि ब्लॅक कॉफी पिऊन घेतलं. आणि कारण माझं 2 वेळा मी ब्लॅक कॉफी रोज पितेच. आणि त्याच्यानंतर ही माझी खिचडी, त्याच्यामध्ये होतं लॉट ऑफ प्रोटीन, कारण त्याच्यामध्ये सोयाबीन होतं, छोले चणे होते, प्लस शेंगदाणे पण टाकले होते मी कच्चे. आणि त्याच्याबरोबरच घेतली होती गवारची भाजी, जी माझी सकाळची उरली होती. नंतर ह्या दोघांना जेवण वाढून मग मी माझी भांडी आवरली, किचन कट्टा आवरला. आणि रात्रीची सकाळच्या पाण्याची तयारी करून ठेवली. हे रात्रीचं हॉट टर्मरिक वॉटर घेतलं. दोघंजणं बसले होते. आज पण ॲज युजल चेस खेळायला. रुद्राचा स्क्रीन टाईम कमी व्हावा म्हणून हे पप्पांची त्याची युक्ती आहे. त्याच्याबरोबरच मी फ्रेश होऊन आली आणि माझं टर्मरिक हॉट वॉटर संपवलं. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करा. बाय.